आणि त्यांना विचारा की उद्धवजी याचं उत्तर दिलं, आम्हाला कसं माहिती आहे दोघांची चर्चा होतं, तुम्हाला कोण सांगतं? हे चॅनलला पण सांगतो, हे सांगा लोकांना वेडं करायचं सोडून द्यावं. तुम्ही पण तुमचं पण उखळ पांढरं होतंय त्याच्यात, उखळ पांढरं करताय, पण तुमच्याबद्दलची पण लोकांबद्दलची सद्भावना जो आदर आहे तो कमी होतो, याची पण दखल घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बस ना आता लोकसभा, आता आम्हाला विधानसभा हव्याच आहेत ना, बघू कुठल्या वर्धात आहे, आणखीन काही आहेत बघू, मागू ना. काही उमेदवार निश्चित झाला जवळपास तुम्हाला सांगतो ना तर कानात साहेब शेवट त्याचं दुःख आहे साहेब शेवटचा वेदना आहे. बरं तुमच्यातल्या किती तुम्ही सगळे तरुण पत्रकार आहात, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या राज्यामध्ये जातीपातीच्या संदर्भातलं त्यांचं जे अतिशय महत्त्वाचं कोट आहे की आम्ही आज जातीपातीच्या भिंती इतक्या मजबूत उभ्या करून टाकल्या की त्यामध्ये सगळे नेतृत्व करणारी माणसं मराठी आहेत बरं, ती लढतायत आणि अनाजीबंत मजा बघतोय, कळतंय का आम्हाला? आणि म्हणून मला वाईट वाटतं की या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात लोकसभेत मी वारंवार हा मुद्दा मांडला. 10 वर्ष माझी कुठली भाषणं काढून बघा की 50% मर्यादा दूर करा, म्हणजे ओबीसींना जे भीती वाटते ती जाईल. 20% अधिक आरक्षण वाढवा, कारण 69% तामिळनाडूमध्ये आजही आहे. जरी 65% बिहारचं रद्द केलं तरी एकदा त्याला नियमित करा, आणि जे जे काही 20% वाढवाल ते तुम्ही राज्य सरकारकडे द्या, तुम्ही नका ठरवू केंद्र सरकारनं, कारण तुम्हाला धनगर आणि धनगड या शब्दातला फरक कळत नाही. एका अक्षरावर आमच्या धनगरांना तुम्ही देत नाही, आणि म्हणून ते राज्य सरकारला विचारा आणि सांगा जो जो म्हणून वंचित राहिलाय तो त्याच्या जनसंख्येच्या प्रमाणात त्याला ते आरक्षण द्या. कायमचा हा प्रश्न एकदम सोडा, हा राज्य सरकारचा प्रश्नच नाही, हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे. आणि हे डबल इंजिनवाले पंक्चर झालेले लोक हिंमत नाही होत त्यांची तिकडे जाऊन विचारपूस सांग केंद्र सरकारकडे. एकदा तरी बोलले का हो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्र सरकारकडे आम्ही मांडू, हा विषय केंद्र सरकारचा आहे. पण ते लबाड लांडगड ढॉन करतं तसं आहे, ती त्याच्या अवतरणाला आमची लोक बळी पडतात, हे दुःख आहे. त्यांच्या अवतरणाला काय बळी पडतात, त्यांच्या हातात काय करणार आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगून टाकलेलं आहे की 50%वर देणार नाही म्हणून, मग काय करणार? मग त्याचा अधिकार फक्त लोकसभेला आहे ना, तिथं करा. त्याला न विचारता इकडे जोडतात सगळ्यांना आणि ते नाचवतात तुम्हाला. 50 वेळा उपोषण करा, सोडा करा चालू आहे. ते लांडग्यांच्या अवताला भुलू नका. आणि म्हणून माझी ही मागणी त्यातली जी आहे त्याच्यामुळे आमची म्हणजे सगळ्यांची आहे की त्याच्यामुळे ते कायमस्वरूपी हा प्रश्न सुटेल, त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुम्ही झुंजवत आहे काय महाराष्ट्राला? आताच्या निवडणुकीत सुद्धा जातीपातीचं राजकारण इतकं खालच्या पातळीवर गेलं, समाज एकमेकांना शत्रू म्हणून पाहू लागला. कालचे ऋणानुबंध विसरू नका आम्ही. म्हणून त्यांचं वाक्य महत्वाचं आहे, ब्राह्मणेतर साहेबांचं, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं वाक्य आहे. ब्राह्मणेतर, मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडा आणि मराठी माणसा उभा राहा, एकत्र राहा, तर तुला न्याय मिळेल. याच्यावर आणखी काय बोलायला पाहिजे? प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं, समाजकारणाचं पण राजकारण करणं, सुविधा तो उपकार करतो का आम्ही सत्तेत कशासाठी आहोत? वंदनीय शिवसेना प्रमुखांचं खूप सुंदर वाक्य आहे, सत्ता हे आमचं साधन आहे, साध्य नव्हे. ते लोकसेवेचं साधन आहे. अर्धवट आमच्या कोस्टल रोडचं 3 वेळा उद्घाटन केलं. लाज नाही वाटत तुम्हाला? काय लोकांना फसवता? म्हणून याची सुद्धा गंभीर दखल तिथेही राज्याचंही सरकारचं अधिवेशन होईलच, तेव्हा ते किती अटल आहेत ते बघा. बिचाऱ्या अटलजींचं, आदरणीय अटलजींचं नाव दिलेल्या सेतूला भेगा पडतात, तेव्हा देशाच्या एकतेला पण भेगा पडल्या, हे दाखवणारं ते चित्र आहे. सावंत अधिसूचना केली आहे, नीटचं एवढं गोंधळ झाल्यानंतर आता हे अधिसूचना जाहीर केली आहे, काय सांगा? अतिशय महत्वाचा प्रश्न मांडला. गेल्या काही काळामध्ये निव्वळ नीट नाही, नीट हा त्याचा कळस झाला खरं तर. अनेक परीक्षांचे पेपर लीक झाले, कायदा अस्तित्वात येऊन बराच काळ झाला, कोणावर कारवाई झाली? त्या मला सगळ्यात चिंता वाटते किंवा खरं तर दुःख होतं, वेदना होते. जो आमचा तरुण बेरोजगार आज हे सगळ्या पदवीच्या डिग्र्या घेऊन घेऊन फिरतोय, त्याचे हाल काय आहेत? काल मला पोलीस भरतीबद्दल एक पोलीस भेटला,
तो म्हणतो एक 20 वर्षाचा बिहारी तरुण बसलाय आणि तो आमचं स्टॉप वॉच तो ठरवतो आमचं आम्ही धावलो की नाही. हे तुमच्या राज्याच्या गृहमंत्र्यांचं काम आहे बघा. म्हणजे आपल्याच तरुणांच्या बद्दल किती बेपर्वाई या सरकारमध्ये आहे ती दिसते. आता एवढं इतक्या म्हणजे संबंध देशभर बोंबाबोंब झाल्यानंतर नीट काय नेट काय सीईटी काय सगळीकडेच गोंधळ सुरू आहे खरं सांगायचं. आणि म्हणून या संदर्भात आता लोकसभेचं अधिवेशन आहे तेव्हा तर आवाज उठवणारच आम्ही. पण विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. 100% बारकं पेपर फुट गुजरातभर त्याचा पाय पुन्हा आहे बरं का. या देशाचं वाटोळा करणारा सगळा केंद्रबिंदू गुजरात असतो. हे दुःख आहे. जिथे महात्मा गांधींनी चळवळ चालली त्या गुजरातमध्ये असली माणसं आता वाढली आणि म्हणून ते केंद्रबिंदू तिथे आहे. पेपर कसे फुटले कसे आले कोणाला अधिकार मिळेल त्या विद्यार्थ्यांनी सांगून टाकलं. आता काय राहिली तुमची अब्रू जायची. परीक्षा पुन्हा व्हायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की निदान या पद्धतीनं झालेले निकाल हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. हजारो कोटीचा आपण जाणतात की काल परवाकडे लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश महाराष्ट्रानं दिलं. यश प्राप्त करण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर कोण होत असेल तर ते आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख, आदरणीय शरद पवार साहेब, काँग्रेसचे नेते सगळे एकसंघ आहे. आणि ह्या विकास आघाडीवर जनतेने विश्वास ठेवून तुमच्या वर्ध्यातही आमचा खासदार निवडून आला. पण मतदारांबद्दल एक असलेलं कृतज्ञता व्यक्त करणं. पण त्याच्या पलीकडे लोकसभेच्या पाठोपाठ आता विधानसभा येत आहे. आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयाचा पाया रचलाय. आता विधानसभेत कळस रचायला पाहिजे. कळस रचण्यासाठी या वर्धा जिल्ह्यात आमची शिवसेना कालपर्यंत फार जुना इतिहास आहे. काही आमदार होते पण बराच काळ इथं वाळवंट आहे. आता इथं भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही. तो विश्वास व्यक्त करणं, विश्वास देणं घेणं, एकसंघपणे काम करणं आणि महाविकास आघाडी तर आहेच पण शिवसेना पुढे नेणं हा खरा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून मी आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी ते आलेलो आहे. देशात एक मिनिट मिळेल. देशात